आगामी आंदोलनाची दिशा ते स्पष्ट करणार आहे. जरांगे पाटील आपल्यासोबत आहे. दादा, कशासाठी ही बैठक बोलवलेली आहे आणि पुढची दिशा कशा पद्धतीने ठरवणार आहे? बघा, मी माझं जीवन अर्पण समाजाला केलेलं आहे. मला सहनच होत नाही. यांनी जर काही खोटेपणा केला ना, छिक्केपंजे करायचा प्रयत्न केला ना सरकारनं, मला नाही दम निघत. किती वेळ द्यायचा, किती संयम असला पाहिजे माझ्या समाजात. तुम्ही 1 महिन्यात सगळे विषय मार्गी काढून मुंबईत म्हणले होते. तुम्ही जी आर काढला, आम्ही कौतुक केलं. समाज जिंकलासुद्धा. जिंकलाच. 75 वर्षात समाजाला काय दिलं नव्हतं. त्या समाजाने 58 लाख नोंदी शोधल्यात. कल्याणात झालं आहे समाजाचा. रिझल्टच दिला आहे समाजाला. रिझल्टच दिला आहे. 308 प्रमाणपत्र सरकार निघाले म्हणते गॅजेटनुसार. मला म्हणायचं, तुम्ही 58 लाख नोंदी निघाल्यात ना, व्हॅलिडिटी कधी देणार आहे? प्रमाणपत्र कधी देणार? तुम्ही ग्रामपंचायतला का लावत नाहीत? शिंदे साहेबांनी त्यावेळेस अभियान घेऊ दिले. निघालंच ना. खरं तसंच फडणवीस साहेबांनी जे आर दिला ना, जाहीर सांगून टाकायचं. काय भेदसंबंधी कोणाला छातीत ठोकून सांगायचं, होय जे आर फडणवीस साहेबांनी काढला आणि मराठवाड्यातला मराठा गॅजेटनुसार सगळा कुणबी आहे, मला द्यावा लागणार आहे. काय भेदसंबंधी कोणाला? मराठ्या काय मतं देत नाहीत का तुम्हाला? काय भाजपच्या मराठ्यांच्या कार्यकर्त्याचं कल्याण होणार नाही आहे का? होणारच आहे. म्हणून मला ना फसवण्याची भूमिका घेतली की मला दम नाही निघत. सातारा संस्थांचा गॅजेटियरचा अहवाल पडू नये. का जे आर निघत नाही? कसा निघत नाही बघतो ना आता मी. आता बघतोच कसा निघत नाही. एवढं मोठं आंदोलन होणार आहे आंतरवालीत. तुम्ही बघा आता आंदोलन कसं होतं. आता त्याचा पर्यायचं नाही. आणि माझ्या समाजाचा माझ्यावरती विश्वास आहे. मी त्यांचा विश्वास ढळू देत नाही. मी बेमानी समाजाशी नाही करत. कुणी कितीही खोटं बोलू द्या, समाज मोजत सुद्धा नाही त्यांना. हो, की त्यांना फक्त खोटं बोलायचं आणि मला समस्या सोडवायच्या. रात दिवस मला काम करायला लागतं. जीवाचं रान केलंय मी समाजाच्या लेकरा बाळासाठी. समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून त्या समाजाने विश्वास टाकला. आणि बघा, तुम्ही खरंच मानावं लागेल समाजाला. इतके असून सुद्धा काहीच बघानात लोकांनी फुल झाली आत्ताच. याच्यापेक्षा काय विश्वास पाहिजे? सातारा गॅझेट काढण्यामध्ये नेमकं काय प्रॉब्लेम आहे? अनेक मंत्र्यांचे त्यानंतर तुमच्याशी भेटी झाली. प्रॉब्लेम खौट जाऊन यायचे. कायचा प्रॉब्लेम आहे? यांना खपतच नाही का? मराठ्याचे पोरं मोठे झालेले, यांना खपतच नाहीये. मराठांचे लेकरं भावात, माझे समाजाचे लेकरं उच्च शिक्षणात जावा, यांना वाटतच नाही. आम्हाला योजना मिळवत नाही वाटत. आम्हाला फक्त एक शिक्का मारलाय, मराठा लय मोठा आहे. आणि तू झाला ते, तू नाही झाला का? 40-50 वर्ष आरक्षण खाल्लं, तू पण मोठा झाला ना. होऊन दे ना आम्हाला बी आता. का तुलाच ओरबडी तू सगळं बघा ना. व्याख्याच तुमची ती आहे ना. समाज मागास आहे का? बघा ना शोधून, आहे का नाही? तुमच्याकडे मात्र कारखाने शाळा असले तरी तुम्ही नाही माग. आमच्याकडे कारखाने शाळा असले की मागा. आणि त्या 200-400 लोकांसाठी मारतात काय आम्हाला? बाकीच्याला आमच्या लोकांकडे कारखाने शाळा आहेत म्हणून तुम्ही आरक्षण देणार. मग मारतात का लोकाला? आमच्या बाकीचे गरीब नाहीत का? वावर नाही राहिले भाऊ. इथं ऊस तोडायची वेळ आली, हमाल्याकडे आमचे लोक ट्रॅक्टर घेते, ट्रकवर ड्रायव्हर येतं, रिक्षा टपऱ्या चालितात, हाटलं चालितात. इतके हाल आहेत. आणि तुम्ही आम्हालाच परत त्रास देणार. असं कसं होईल? असं कसं होईल? मी आहे ना. मी आहे तर मराठा समाजाला धक्का लागू देतं. मान खाली घालून मराठ्याला जगूच देणार नाही मी. कोणचं पण संकट येऊ द्या, खाजगी येऊ द्या, सामाजिक येऊ द्या, राजकीय येऊ द्या. हो, मी बोलतो. माझ्या समाजाच्या नेत्याला पण मी बोलतो, मंत्र्यांना पण बोलतो. पण जीव पण तेवढाच लावतो भाऊ. हो, जीव पण तेवढाच लावतो. यावेळच्या आंदोलनावर आक्षेप असा आहे आणि टीका अशी होती की उदय सामंत यांच्या भेटीनंतर तुम्ही आंदोलन करताय. नेमकं खरं काय? ते लोक काय राव, त्यांना कामच नाहीत काही. आम्हाला रोज लोकांचे काम आहेत, समस्या सोडावं लागतात. बोलणाऱ्याला काय काम आहेत? नुसतं बोलायचं आहे फक्त, दुसरं काय करायचं? आम्ही मार्चमध्येच सांगितलं होतं, मंडप बांधून पाणी मारून आंदोलनाची तयारी सुरू झाली. जूनमध्ये आंदोलन होतं. सगळ्या पत्रकार महोदयांनी मी जिथं जाईन तिथं म्हणले होते, तुमच्यावर पुन्हा उपोषणाची वेळ येते का काय? पुन्हा आंदोलन करायची वेळ येते का काय? म्हणलं हो, मला समाजाच्या लेकरासाठी करावं लागणार आहे. आता जूनमध्ये ॲडमिशन आहेत, व्हॅलिडिटी झाल्या पाहिजेत. घरी झोपून काय करायचं मराठ्यांनी सांगा? लेकराचं वाटोळं झाल्यावर मग बाहेर पळायचं. त्यापेक्षा वाटोळं व्हायच्या आधीच आपण एकजूट व्हायचं. म्हणून जूनमध्ये आता खूप पोरांची ॲडमिशन होते. मग जर आता ॲडमिशन होणार आहे, आपण आंदोलन केलं पाहिजे ना. सरकार व्हॅलिडिटी द्यायना, प्रमाणपत्र द्यायना, गॅजेटनुसार प्रमाणपत्र वाटप नाही आहेत. 58 लाख नोंदी निघाल्यात, त्यानुसार नाही आहे. हैदराबाद सातारा संस्थांचं गॅजेटियर नाही, कोल्हापूरचं नाही आहे गॅजेटियर, हंस संस्थांचं नाही काढलं. अहवाल तयार आहेत. मग आपण लढलं पाहिजे ना. वेळोवेळी लढावं लागतं. असं होत नाही राव. तुम्ही एकदा जे आर काढला की पुन्हा लढायची गरज नाही, असं होत नाही. म्हणजे
तुम्ही एखादी जमीन घेतली मग तिला काय बार बार पेरायचं, एकदाच पेरू होता मग 10-15 वर्ष चालतं असं नसतं. त्याच्यातली गवत काडी काढावं लागते, त्याच्यात वारंवार शेतात येडे घालावं लागते, तेव्हा लक्ष्मी आपल्या दारात येते. तसंच आरक्षणाचं आहे. आरक्षण हे एक मोठ्या प्रॉपर्टीसारखं आहे, त्याला जपावं लागतं, वारंवार लढावं लागतं. कोणी खोड्या करायला लागलं लढावं लागतं. आणि उदय सामंत साहेब आले किंवा राष्ट्रवादीचे मंत्री आले किंवा भाजपचे आले म्हणून असं नसतं. मार्चमध्येचा विषय आहे आमचा आंदोलनाचा, ते आत्ता आलेत. आणि मी असं कोणाच्या म्हणण्यावरती नाही चालवत. त्याने आंदोलन टिकत नाही, समाजसुद्धा टिकत नाही, मोडून पडतो समाज. त्याने आपण आपल्याच विचारानं चालावं लागतं, आपल्याच डोक्याने चालावं लागतं. लोकांच्या डोक्याने जर चाललं ना तर समाजाची राख होती. बरं, आंदोलन शेवटचा प्रश्न की आंदोलन कुठे होणार आणि कोणत्या स्वरूपाचं होणार? नाही, आंदोलन तर आंतरवालीतच होणार आणि खूप मोठं होणार, खूप मोठं होणार. याचा अर्थ फडणवीस साहेबांनी समजून घ्यायचा. आंदोलन खूप मोठं होणार. मी समाजालाही प्रत्येक वेळेस आव्हान केलेलं आहे, आंदोलन मात्र शांततेत करायचं. शांततेत आंदोलन करायचं नाही मग मी उपोषणाला कशाला बसतोय? समाजाच्या पोराच्या हातून, समाजाच्या हातून काही होऊ नये या भूमिकेमुळंच मी लोकशाही मार्गाचं आमरण उपोषण करतोय ना. पण आंदोलन लय मोठं होणार हे मात्र तेवढंच करायचं. त्याची तयारी देवेंद्र फडणवीस साहेबांनी करायची. जी 24 तासला मी प्रामाणिक सांगतो, फुल तयारी करायची. पण डाव नाही टाकायचा भाऊ, डाव टाकायचा नाही. डाव टाकला ना डाव मोडायचं मनोज जरांगेला चांगला माहिती आहे. मग एवढं लक्षात ठेवा, डाव नाही टाकायचा. हां, मराठ्यांचे मनं जिंकायची, हे मराठी तुमचं कौतुक करणार. डाव नाही टाकायचा. पण आंदोलन खूप मोठं होणार आणि ते आता येता का तारीख आता थोड्या वेळात 11 वाजता आपण डिक्लेअर केली, तुम्हाला थोड्या दिवसात कळेल राज्यातले मराठी कसे कामाला लागत. तर हे होते मनोज जरांगे पाटील आणि त्यांनी मोठ्या आंदोलनाचा इशारा जो आहे तो राज्य सरकारला दिलेला आहे. आता थोड्या वेळात अंतरवाली सराटीमध्ये मराठा समाजाची बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये या आंदोलनाची तारीख ठरवली जाणार आहे आणि ती त्यानंतर मनोज जरांगे पाटील जाहीर करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिकसह नितेश महाजन, G24 तास, अंतरवाली सराटी. तर आंदोलन होणार, खूप मोठं आंदोलन होणार. पुन्हा एकदा मनोज जरांगे यांनी हा एल्गार पुकारलेला आहे. आता ॲडमिशनचे दिवस आहेत, अनेक मराठा विद्यार्थ्यांच्या ॲडमिशनचा प्रश्न येऊ शकतो आणि त्यापूर्वी हे आंदोलन गरजेचं आहे. तर सर्व मराठा समाजाला त्यांनी एकत्रित येण्याचं पुन्हा एकदा आवाहन केलं आणि अंतरवाली सराटीमध्ये या आंदोलनाची काही वेळामध्ये घोषणा होणार आहे. कशा पद्धतीनं या आंदोलनाची रणनीती असणारी काही वेळामध्ये स्पष्ट होईल.